So good morning to all of you. Myself Mahesh Jagdish Pingle, lecturer Electronics Engineering, Government Polytechnic Ambad. So dear students, in our previous lecture we discussed about the definition of the sound, propagation of the sound. We also discussed how the compressions and rarefactions are created within the air when some sound waves are generated. To illustrate the concept, we have taken the example of tuning fork and how the tuning fork creates vibrations within the air. That example we discussed. Now in this particular lecture we are going to discuss about basic characteristics of sound. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपल्याला साऊंडच्या कोणत्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे समजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण साऊंडच्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीत बोलतो आपल्याला 7 कॅरेक्टरिस्टिक्स भेटतात. त्यातल्या त्यात ज्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये येते लेवल, लाऊडनेस, पीच, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, फिडिलिटी, सेन्सिटिव्हिटी अँड सेलेक्टिव्हिटी. So the important characteristics of sound are level, loudness, pitch, frequency response, fidelity, sensitivity and selectivity. Now before moving to the further part, let us have look over first of all what do we mean by the longitudinal wave and what do we mean by the transverse wave, because this concept it is very much important for discussing or understanding of basic characteristics of sound. म्हणजे एकदा आपल्याला लॉंगिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय आणि ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय हे लक्षात आलं तर ॲटोमॅटिकली ह्या जे काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा पडेल. सो ओके, आता इथे ही जी तुम्ही डायग्राम बघत आहात ह्या डायग्राममध्ये तुम्हाला 2 वेगवेगळ्या डायग्राम्स दिसत आहेत, 2 वेगवेगळ्या वेव्स दिसत आहेत. द फर्स्ट वेव्ह इट इज कॉल्ड ॲज द लॉंगिट्युडिनल वेव्ह अँड सेकंड वेव्ह हिअर यू आर ऑब्झर्विंग इट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह. आता दोन्हीमध्ये फरक काय तर दोन्हीमध्ये जी काही मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट आहे त्याच्या मेन पोझिशनपासूनची ही वेगवेगळी आहे. ट्रान्सवर्स वेव्हमध्ये ती अप डाऊन मोशनमध्ये आहे आणि लॉंगिट्युडिनलमध्ये त्या ऑब्जेक्टची मोशन टू अँड फ्रो आहे. राईट. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल देण्यासाठी मी सांगेल, सपोज एखादा तळं आहे, पाण्याचा साठा आहे, शांत पाणी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर दगड टाकला तर ज्या लाटा तयार होतात त्या लाटा किंवा ज्या त्याची पाण्याची डिस्प्लेसमेंट होते, मूवमेंट होते, ते म्हणजे तुमचं ट्रान्सवर्स वेव्ह. तशा पद्धतीच्या त्या ट्रान्सवर्स वेव्ज असतात. आता इथं जर बघितलं आपण तर त्या पाण्यावर सपोज एखादं झाडाचं पान पडलेलं असेल तर ते झाडाचं पानसुद्धा खाली वरी मूवमेंट होते, अप अँड डाऊन त्याची मूवमेंट कंटिन्यू चालू असते. ही जी मूवमेंट आहे ही ट्रान्सवर्स वेव्हमधली मूवमेंट आहे. त्याच्यामुळं जर मीन पोझिशन ह्या जर तुम्ही जेव्हा एखादा दगड टाकण्याच्या आधी जेव्हा पाणी स्थिर होतं त्यावेळेस ते झाडाचं पान ज्या पद्धतीनं त्या पाण्यावर तरंगत होतं ही झाली त्याची मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे त्याची मूळ लेवल, ही मूळ लेवल होती. पण जेव्हा तुम्ही दगड टाकल्याबरोबर काही तरंग निर्माण झाले, ते तरंग निर्माण झाल्यानंतर ॲटोमॅटिकली ते पान खालीवर म्हणजे अप डाऊन मूव्ह होऊ लागलं. ती जी त्याची मूवमेंट आहे त्याच्या मूळ जागेपासून त्याची जी काही डिस्प्लेसमेंट आहे ही अप अँड डाऊन नेचरमध्ये असते. कुठे तर ट्रान्सवर्स नेचरमध्ये. आता हे जर आपल्याला बेस्ट इल्युस्ट्रेट करायचं असेल तर एक ग्राफिकल युजर इंटरफेस आपण बघू. जस्ट अ मिनिट. येस, आता इथं तुम्हाला दिसेल बघा, हा जो पाण्याचा तो तरंग आहे असं म्हणू किंवा ती व्हेव आहे अशा पद्धतीनं म्हणू. आता ह्याच्यावरचे जे पार्टिकल्स आहेत ते अप अँड डाऊन मूव्ह होत आहेत, बरोबर. ही जी नेचर आहे हे नेचरला आपण म्हणतो ट्रान्सवर्स नेचर. आता हे ट्रान्सवर्स नेचरमध्ये आपल्याला असं लक्षात येते की पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होत आहे आणि त्यांची मूवमेंटसुद्धा होत आहे पुढच्या डायरेक्शननं. म्हणजे वेव्हचं प्रोपोगेशन फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर हे कंटिन्युअसली
होत आहे. मग ह्या डिस्प्लेसमेंटला कन्सिडर करून आपल्याला काही पॉईंट्स कन्सिडर करायचे आहेत. सो परत एकदा मी आपल्या आधीच्या डायग्रामकडे जातो, त्याच्यावरून तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर होतील. जस्ट अ मिनिट. येस, आता इथं जर तुम्ही बघितलं असेल तर वरच्या डायग्राम आणि खालच्या डायग्राममधला फरक बघूया. खाली ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये सायनोसायडल नेचर आपण दाखवलेलं आहे, साईन वेव्ह ड्रॉ केलेली आहे, बरोबर. आणि ती साईन वेव्ह एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटवर मूव्ह होते. डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल हा एक्स ॲक्सिस दाखवलेला आहे, वाय ॲक्सिस त्याचा ॲम्प्लिट्यूड आहे, राईट. आता इथं जर बघितलं, जो पॉझिटिव्ह डायरेक्शननं मूव्हमेंट झालेली आहे म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरच्या बाजूनं, तर त्या सगळ्या हाफ सायकल्सला क्रस्ट असं म्हणलं जातं. इट इज कॉल्ड ॲज द क्रेस्ट. बट whatever the half cycles we are observing below x-axis, all it is called as trough. So the crust and troughs are formed, right? Now one cycle is nothing but the combination of crust, one crust and one trough. So one full cycle is the combination of one crust and one trough. म्हणजे क्रस्ट आणि ट्रफ याचा मिळून एक सायकल तयार होते आहे, राईट. आता ह्याची जर आपण खालच्या ट्रान्सव्हर्स नेचरमध्ये जर बघितलं तर एक्स ॲक्सिस झाली त्याची मीन पोझिशन. आता त्या एक्स ॲक्सिसपासून तो पार्टिकल जे मूव्हमेंट करतो तो अप अँड डाऊन डायरेक्शननं करतो. ती जी मूव्हमेंट आहे ते ॲम्प्लिट्यूडनं दाखवलेली आहे. त्यामुळे डायग्राममध्ये तुम्ही पीक ॲम्प्लिट्यूड बघत आहात, राईट. आता इथं दोन क्रस्टमधलं जे काही अंतर आहे म्हणजे पीक ॲम्प्लिट्यूड, समजा मी दोन्ही क्रस्टचे कन्सिडर केले तर दोन्ही क्रस्टच्या पीक ॲम्प्लिट्यूडमधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला म्हणलं जातं वेव्हलेंथ, राईट. म्हणजे दोन क्रस्टमध्ये जे काही डिस्टन्स आहे किंवा त्याही पलीकडे मी असं म्हणेल की दोन ट्रफमध्ये सुद्धा, समजा दोन ट्रफचे तुम्ही पीक ॲम्प्लिट्यूड बघितले, त्या दोन पीक ॲम्प्लिट्यूडमधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला म्हणलं जातं वेव्हलेंथ. सो वेव्हलेंथ इट इज डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह क्रस्ट और टू कॉन्झिक्युटिव्ह ट्रफ्स, राईट. म्हणजे आपल्याला सायकलचा कन्सेप्ट क्लिअर झाला. सायकल म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ वन क्रस्ट हाफ सायकल, वन ट्रफ हाफ सायकल, इट इज मेड ए वन फुल सायकल. ॲम्प्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन. आणि वेव्हलेंथच्या बाबतीत म्हणलं जातं वेव्हलेंथ इज सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू पीक पॉईंट्स ऑफ क्रस्ट, आयदर क्रस्ट और आयदर ट्रफ्स. क्रस्टमधलं दोन पीक पॉईंटमधलं अंतर मोजा किंवा ट्रफमधलं अंतर मोजा, राईट. आता हीच डायग्राम जी ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे ती मी लॉंगिट्युडिनलला कम्पेअर करतो, कारण साऊंड वेव्ज ह्या नेहमी लॉंगिट्युडिनल वेव्ज आहेत असं म्हणतो. आणि त्या वेव्ज एअरमध्ये कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्स तयार करतात. तर इथं जर तुम्ही बघितलं असेल आधी इक्विडिस्टंट असणाऱ्या ज्या काही लेयर्स आहेत, बिकॉज ऑफ द एअर प्रेशर कॉम्प्रेशन्स अँड रेअर फ्रॅक्शन्स क्रिएटेड. त्याच्यामुळे सुरुवातीला इथं कॉम्प्रेस्ड पार्ट दिसेल तुम्हाला, नंतर दोन लाईनमधलं अंतर जास्त वाढलेलं दिसेल, त्याला म्हटलं जातं रेअर फ्रॅक्शन. परत दोन लाईनमधलं अंतर हे खूप कमी कमी होत गेलेलं दिसत असेल, त्याला परत म्हणलं जातं कॉम्प्रेशन. परत दोन लाईनमधलं अंतर हे वाढलेलं आहे, त्याला म्हणलं जातं रेअर फ्रॅक्शन. म्हणजे अशा पद्धतीचे कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्स तयार होतात, राईट. आता याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण स्प्रिंग स्ट्रक्चर बघतो. स्प्रिंगला मी जर दोन्ही बाजूनं प्रेस केलं तर त्याच्यामधलं दोन्हीमधलं अंतर कमी होऊन ती स्प्रिंग कॉम्प्रेस होते. आणि समजा मी त्या स्प्रिंगमधलं दोन पॉईंटमधलं डिस्टन्स वाढवलं म्हणजे दोन्ही बाजूनं ती स्प्रिंग ओढली तर दोन्ही त्या सायकल्समधलं डिस्टन्स जे आहे ते वाढतं, म्हणजे त्याला म्हणतो आपण रेअर फ्रॅक्शन. इथे त्याच पद्धतीनं गोष्ट होते, कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्स हे तयार होत असतात. आता जेव्हा मी कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्स म्हणतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की इथं जे काही मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट आहे हे पॅरलल आहे. ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट परपेंडिक्युलर होतं, त्याच्यामुळं अप अँड डाऊन मुवमेंट व्हायचं. इथं लॉंगिट्युडनलमध्ये मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट पॅरलल असल्यामुळे ह्याचं जे काही मुवमेंट आहे हे टू अँड फ्रो म्हणजे पुढे आणि मागे अशा पद्धतीचं होत असतं, राईट. आता हे जर कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असतील तर आता आपल्याला जायचं आहे डेफिनेशन पहिली, त्याला म्हणलं जातं ॲम्प्लिट्यूड किंवा लाऊडनेस. आता इथं जर तुम्ही बघितलं
while defining the amplitude, we define it as the maximum displacement of a vibrating particle from its mean position. म्हणजे इथं खाली ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये जर बघितलं तर मीन पोझिशनपासून व्हर्टिकल डायरेक्शनला जे झालेलं डिस्प्लेसमेंट आहे त्या पार्टिकलचं ती झाली त्याची ॲम्प्लिट्यूड. पण लॉंगिट्युडनल वेव्हमध्ये त्याच्या मीन पोझिशनमध्ये टू अँड फ्रो जे काही त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते झालं त्याचं ॲम्प्लिट्यूड. त्याच्यामुळं वाईल डिफायनिंग द ॲम्प्लिट्यूड of the waveform of longitudinal wave, we can say that it is the maximum displacement of a vibrating particle from its mean position. So the SI unit for this, it is meter, and all the particles in the medium will vibrate with the same amplitude. Now the amplitude of the sound determines the loudness or volume. म्हणजे किती पद्धतीनं त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे पॅरलली हे त्याचं काय दाखवतं तर व्हॉल्यूम किंवा त्याचा लाऊडनेस. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, अरे सी डी प्लेअरचा आवाज वाढवा किंवा गाण्याचा आवाज वाढवा, व्हॉल्यूम कमी करा, व्हॉल्यूम जास्त करा. हे व्हॉल्यूम कमी किंवा जास्त करणे म्हणजेच काय, त्याची जी काही डिस्प्लेसमेंट आहे ही कमी किंवा जास्त करणे, त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही कमी किंवा जास्त करणे. डिस्प्लेसमेंट कमी किंवा जास्त करणे म्हणजेच त्याचा ॲम्प्लिट्यूड व्हॅरी करणे. त्याच्यामुळं द ॲम्प्लिट्यूड ऑफ द साऊंड डिटरमाइन्स द लाऊडनेस ऑफ व्हॉल्यूम. विथ इन्क्रीज इन द ॲम्प्लिट्यूड द लाऊडनेस ऑफ द साऊंड इन्क्रीजेस. म्हणजे जर आपण एखाद्या साऊंडचं ॲम्प्लिट्यूड वाढवलं तर ॲटोमॅटिकली लाऊडनेस हा वाढणार आहे. जर आपण एखाद्या ॲम्प्लिट्यूडचं एखाद्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड कमी केलं तर लाऊडनेस हा कमी होत असतो. सो लाऊडनेस प्रोव्हाइड हाऊ लाऊड ऑर साऊंड सॉफ्ट a sound is, and it is related to a total number of audio nerves stimulated over a short time period. The loudness of the sound wave is also dependent on the sensitivity of the human ears. So human ears are more sensitive to some frequencies than that of the other. So ह्याच्यामधून आपल्याला एकच कन्सेप्ट क्लिअर झालं, तो जो पार्टिकल व्हायब्रेटिंग पार्टिकल आहे साऊंड वेव्हजमधला तो किती जास्त त्याच्या मीन पोझिशनपासून डिस्प्लेसमेंट होतो किंवा त्याची किती डिस्प्लेसमेंट होते ह्याच्यानुसार त्याचं ॲम्प्लिट्यूड ठरवलं जातं. आणि हे जे ॲम्प्लिट्यूड आहे हे ॲम्प्लिट्यूड डायरेक्टली लायबल आहे तुमच्या लाऊडनेसला. त्याच्यामुळं जर ॲम्प्लिट्यूड वाढवलं लाऊडनेस वाढेल, जर ॲम्प्लिट्यूड कमी झालं लाऊडनेस तुमचा कमी होईल. त्याच्यामुळं तुमचा आवाज लाऊड ठेवायचा आहे किंवा सॉफ्ट ठेवायचा आहे हे कशावर आहे तर त्या ऑब्जेक्टचं मूव्हमेंटवर म्हणजेच त्याच्या ॲम्प्लिट्यूडवर डिपेंड आहे. दुसरा कन्सेप्ट जो आपल्याला बघायचा आहे दॅट इज कॉल्ड एज द टाईम पिरियड. आता हा टाईम पिरियड म्हणजे काय, इट इज अ टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन बाय अ पार्टिकल ऑफ मीडियम. So the time period is same for all particles in this medium and its SI unit is second. इथं आपण असं म्हणू शकतो की the time required to complete one compression and one rarefaction, it is called as T. So one compression and one rarefaction means one vibration. अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. So it is a time required to complete one vibration by a particle of the medium ॲज शोन इन फिगर. ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये आपण म्हणलं असतं टाईम पिरियड काय, तर एका क्रस्ट आणि एका ट्रफला कंप्लीट होण्यासाठी जो टाईम लागतो त्याला म्हणलं जातं टाईम पिरियड. आता इथं जर बघितलं तर क्रस्ट इज रिप्रेझेंटेड बाय कॉम्प्रेस्ड वेव्ह अँड ट्रफ इज रिप्रेझेंटेड बाय रेअरफ्रॅक्शन वेव्ह. म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये जो क्रस्ट असतो लॉंगिट्युडनलमध्ये त्याला कॉम्प्रेशन म्हणलं जातं आणि ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये जो ट्रफ असतो लॉंगिट्युडनल वेव्हमध्ये त्याला रेअर फ्रॅक्शन म्हणलं जातं. त्याच्यामुळं एक कॉम्प्रेशन आणि एक रेअर फ्रॅक्शनचा जो काही पिरियड आहे दॅट इज कॉल्ड एज दी टाईम पिरियड. सिमिलरली मला जर फ्रिक्वेन्सी डिफाईन करायची असेल साऊंड वेव्हची तर मी असं म्हणेल इट इज डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय एनी पार्टिकल ऑफ ए मीडियम पर सेकंड. म्हणजे एका पार्टिकलनं किती व्हायब्रेशन्स एका सेकंदामध्ये क्रिएट केले ती झाली त्याची फ्रिक्वेन्सी. सो आय विल रिपीट द डेफिनेशन वन्स अगेन. इट इज डिफाईन्ड ॲज ए नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय एनी पार्टिकल ऑफ ए मीडियम पर सेकंड. म्हणजे एका सेकंदामध्ये त्यांनी किती व्हायब्रेशन्स क्रिएट केले लॉंगिट्युडनल वेव्हजमध्ये, त्याच्या मीन पोझिशनपासून तो किती वेळेस व्हायब्रेट झाला
ही झाली त्याची फ्रिक्वेन्सी. त्याच्यामुळं ती साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे, तर नंबर ऑफ व्हायब्रेशन्स जे आहेत त्याच्यावरती कम्प्लिटली डिपेंड असते. आता ह्याच्यानंतर आपल्याला जर बघायचं असेल तर द युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी इट इज ऑलवेज हर्ट्स. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आपण असं म्हणू की जर एफ ही फ्रिक्वेन्सी असेल तर टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ह्याच्यामध्ये इन्व्हर्स प्रपोर्शन असतं. आपण असं म्हणतो की इफ टी इज द टाईम पिरियड देन फ्रिक्वेन्सी इज रिप्रेझेंटेड बाय एफ. सो टी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एफ, or we can say that f is inversely proportional to t. So there is always inverse proportionality between frequency and the time period. त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी ही आणि टाईम पिरियड ह्याच्यामध्ये नेहमी इन्व्हर्स प्रपोर्शन असतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढली तर आपण असं म्हणतो टाईम पिरियड कमी झाला, किंवा आपण असं म्हणतो फ्रिक्वेन्सी जर कमी झाली आपण असं म्हणतो टाईम पिरियड वाढला, राईट. सो देर इज ऑलवेज इन्व्हर्स प्रपोर्शनॅलिटी. नाऊ once we understood the concept of loudness, concept of time period, concept of frequency, our next concept it is called as pitch. What exactly we mean by the pitch? pitch हा शब्द काय आहे, म्हणजे आपल्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड मधलं तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे पिच. तर पिचला डिफाईन करत असताना असं म्हणलं जातं द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव्ह इज व्हॉट युअर इयर्स अंडरस्टँड ॲज पिच. म्हणजे तुमचे कान कोणती फ्रिक्वेन्सी अंडरस्टँड करतात त्याला म्हणलं जातं पिच, राईट. आता पिच हे नेहमी लोअर फ्रिक्वेन्सी किंवा हायर फ्रिक्वेन्सी या दोन कॅटेगरीमध्ये डिफाईन केलं जातं. सो हायर फ्रिक्वेन्सी हॅज हायर पिच, म्हणजे जेव्हा कधी एखाद्या आवाजाची साऊंडची फ्रिक्वेन्सी ही खूप जास्त असेल तर आपण त्याला काय म्हणू, त्याचं पिच खूप हायर आहे, राईट. सो फ्रिक्वेन्सी जास्त, पिच इज हायर. इफ द फ्रिक्वेन्सी इज लोअर देन वी कॅन से दॅट द पिच इज ऑल्सो लो. त्याच्यामुळं पिच हा कन्सेप्ट हा डायरेक्टली फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे. आणि कोणती फ्रिक्वेन्सी, ऑडिएबल फ्रिक्वेन्सी, जी तुमचे कानं ऐकू शकतात, अंडरस्टँड करू शकतात. मग तुमचे कानांनी जर हायर फ्रिक्वेन्सी ऐकली तर त्याला म्हणलं जातं द इयर लिसन हायर पिच साऊंड. जर तुमच्या कानाने लोअर फ्रिक्वेन्सी ऐकली तर असं म्हणलं जातं द इयर हॅज लिसन लो फ्रिक्वेन्सी पिच. मग कानं किती फ्रिक्वेन्सी ऐकू शकतात? सो ऑडिएबल फ्रिक्वेन्सी रेंज इट इज ऑलवेज 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स, म्हणजे 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स एवढीच फ्रिक्वेन्सी आपण कानानं नॉर्मली ऐकू शकतो. मग 20 हर्ट्सपेक्षा कमी जर एखादा आवाज असेल फ्रिक्वेन्सीचा त्याला म्हणलं जातं इन्फ्रासाऊंड. आणि जर 20 किलो हर्ट्सच्या पुढं एखादा साऊंड असेल त्याला म्हणलं जातं अल्ट्रासाऊंड. सो 20 किलो हर्ट्सच्या आधी असेल इन्फ्रासाऊंड, 20 किलो हर्ट्स नंतरची काही फ्रिक्वेन्सी असेल त्याला अल्ट्रासाऊंड म्हणलं जातं. आता ह्याच्यामध्ये एक बेस्ट एक्झाम्पल ह्याच्या आधीच्या मी लेक्चरमध्ये दिलं होतं आणि आताही मी तो कन्सेप्ट क्लिअर करेल की पिच ऑफ ह्युमन साऊंड और मेल साऊंड, स्पेसिफिकली आय एम सेईंग द पिच ऑफ मेल साऊंड इट इज ऑलवेज लो. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की पुरुषांचा आवाज तर मोठा असतो मग त्याचा पिच लो कसा? तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की पिच या शब्दाचा अर्थ आहे फ्रिक्वेन्सी. पुरुषांचा आवाज मोठा आहे म्हणजे त्याचा लाऊडनेस जास्त आहे, पण त्यांच्या आवाजातून तयार होणारे कंपनं हे कमी असतात. त्याच्यामुळं आपण असं म्हणतो द पिच ऑफ मेल म्हणजे पुरुषांचा आवाज हा लो पिचचा असतो. रादर दॅन वी कॅन से दॅट द फिमेल व्हॉइस हॅज ऑलवेज हाय पिच, म्हणजे महिलांचा आवाज हा नेहमी हाय पिचमध्ये असतो. हाय पिच म्हणजे काय, कदाचित त्यांचा आवाजाचा लाऊडनेस कमी असेल पण त्यांच्या आवाजामधून तयार होणारे कंपनं हे जास्त असतात. सो द मेल व्हॉइस हॅज लो पिच अँड द फिमेल व्हॉइस हॅज हायर पिच. आता हा पिचचा जर कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असेल तर आपण नेक्स्ट जो कन्सेप्ट बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंडमध्ये त्याला म्हणलं जातं वेवलेंथ. आता वेवलेंथ म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ मोशन और इन द सेम फेज इट इज कॉल्ड ॲज दी वेवलेंथ. सो वेवलेंथ इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ वेव्ह इन वन पिरियड. आता इथं जर तुम्ही बघितलं असेल
की एका वेव्हनं किती डिस्टन्स अंतर कव्हर केलेलं आहे ही झाली त्याची वेव्हलेंथ. किंवा एखादा पार्टिकल असेल, त्या पार्टिकलनं किती अंतर कापलेलं आहे त्या लॉंगिट्युडनल नेचरमध्ये, ती झाली त्याची वेव्हलेंथ. सो वेव्हलेंथ इज ऑलवेज डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स, or we can say that the wavelength it is defined as the distance traveled by a wave in one period. In the sound wave, which is the longitudinal wave, the wavelength is always equal to the distance between two successive compressions or rarefactions. म्हणजे लॉंगिट्युडनल वेव्हच्या बाबतीत असं म्हणलं जातं, लॉंगिट्युडनल वेव्हमध्ये जर आपल्याला वेव्हलेंथ हा कन्सेप्ट डिफाईन करायचा असेल तर वेव्हलेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स किंवा टू सक्सेसिव्ह रेअर फ्रॅक्शन्स. आता इथं समोरच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे, आपण दोन व्हर्टिकल ॲरो काढले तर मध्ये वेव्हलेंथचा बाण दाखवला आहे बघा. आता ज्या ठिकाणी त्याचे पॉईंट्स दाखवलेत ते आहेत कॉम्प्रेशन्सचे पॉईंट्स. त्याच्यामुळे दोन कॉम्प्रेशन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशनमधले जे काही अंतर आहे त्याला म्हणलं जातं वेव्हलेंथ. आता हा जर वेव्हलेंथचा कन्सेप्ट आपला क्लिअर असेल, देन वी विल मूव्ह फॉर द नेक्स्ट characteristics, and the name of the characteristics it is called as the velocity. velocity म्हणजे गती, स्पीड. म्हणजे तुमची जे काही साऊंड वेव्ह आहे ती किती स्पीडनं मूव्ह होत आहे एका पॉईंटपासून दुसऱ्या, त्याचा वेग किती आहे. मग साऊंड वेव्हच्या बाबतीत वेग कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण असं म्हणतो, किंवा त्याला डिफाईन करायचं असेल तर आपण त्याला असं म्हणतो, द व्हेलॉसिटी इज डिफाईन्ड ॲज द डिस्टन्स कवर्ड बाय द डिस्टर्बन्स ऑर द साऊंड वेव्ह पर सेकंद. एका सेकंदामध्ये त्या कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्सनी किंवा त्या पर्टिक्युलर डिस्टर्बन्सनी किंवा त्या पर्टिक्युलर साऊंड वेव्हनी मी म्हणतो किती अंतर कापलं, ही झाली त्याची वेलॉसिटी. मग आता आपल्याला माहिती आहे वेलॉसिटीचं युनिट हे नेहमी मीटर्स पर सेकंद आहे. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलं, मीटरमधलं अंतर, प्लस किती सेकंदात केलं तर एका सेकंदात, सो मीटर्स पर सेकंद. So velocity is defined as distance covered by the disturbances or the sound waves per second. आता ह्याच्यामध्ये एक त्यांनी थोडंसं हे सांगितलेलं आहे, बट वन पिरियड टी द डिस्टन्स कवर्ड बाय द डिस्टर्बन्स इज इक्वल टू द वेवलेंथ. म्हणजे एका टाईम पिरियडमध्ये त्यांनी डिस्टन्स जेवढं कव्हर केलेलं आहे ती आहे त्याची वेवलेंथ. म्हणून आपण असं म्हणतो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड बाय द टाईम रिक्वायर्ड. म्हणजे जर व्ही हा युनिट मी व्हेलॉसिटीसाठी म्हणलेला असेल तर व्ही इज इक्वल टू लॅम्बडा बाय टी. लॅम्बडा इज नथिंग बट वेवलेंथ अँड दॅट वेवलेंथ इज नथिंग बट द डिस्टन्स कवर्ड बाय द वेव्ह अँड टी इज द टाईम पिरियड, राईट. पण आपल्याला माहिती 1/t इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी असतो, कारण मग आधीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं फ्रिक्वेन्सी आणि तुमच्या टाईम पिरियड याच्यामध्ये इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. म्हणून आपण असंही म्हणू शकतो velocity is equal to frequency multiplied by the wavelength, right. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरून आपण एका कन्क्लुजनला येतो. दिस इक्वेशन इंडिकेट्स दॅट velocity of the sound is wave is constant for a given medium, and as the velocity is constant, frequency multiplied by wavelength will also be constant for the given medium, right. सो आत्तापर्यंत आपण ॲम्प्लिट्यूड बघितलं, पिरियड बघितलं, टाईम, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी बघितली, पीच बघितलं, वेवलेंथ बघितली, व्हेलॉसिटीसुद्धा कन्सेप्ट आपण क्लिअर केला. ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत तो आहे सेन्सिटिव्हिटी. सो एक्झॅक्टली व्हॉट वी मीन बाय द सेन्सिटिव्हिटी. सो सेन्सिटिव्हिटी इज डिफाईन्ड ॲज द ॲबिलिटी टू डिटेक्ट वीकेस्ट लो इंटेन्सिटी साऊंड. म्हणजे कमीत कमी इंटेन्सिटी असणारा साऊंड सुद्धा डिटेक्ट करता येणं ह्याला म्हणलं जातं सेन्सिटिव्हिटी. सो आय विल रिपीट द डेफिनेशन वन्स अगेन. सेन्सिटिव्हिटी इज डिफाईन्ड ॲज ॲबिलिटी टू डिटेक्ट द वीकेस्ट साऊंड, लो इंटेन्सिटी साऊंड. नाव द सेन्सिटिव्हिटी ऑफ ह्युमन इयर इज ॲज लो ॲज 0.1 pW by m² or 10 dB below the threshold of hearing. The ear is not sensitive to the absolute value of the sound intensity, but it is sensitive to the ratio. So the most sensitive frequencies are 3 kHz to 4 kHz. The sensitivity of ear for higher frequency decreases with age. म्हणजे जसजसं वयोमान वाढत जाईल तसतसं तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीच्या जे काही आवाज आहेत ते
ऐकणं तुमचं कमी होऊन जातं. सो इट विल डिक्रीज. सो सेन्सिटिव्हिटी ऑफ इयर डिक्रीजेस ॲज द साऊंड फ्रिक्वेन्सी गोज बिलो 500 हर्ट्ज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द एज. म्हणजे 500 हर्ट्जपेक्षा जर खाली एखादी फ्रिक्वेन्सी असेल तर ती ऐकायला आपल्याला थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळं तुमची कमीत कमी कोणती लोएस्ट फ्रिक्वेन्सी, लो इंटेन्सिटीची फ्रिक्वेन्सी तुमचा कान डिटेक्ट करू शकतो, इयर डिटेक्ट करू शकतो, दॅट डिफाईन्स द सेन्सिटिव्हिटी ऑफ द ह्युमन इयर. Now, once we understood the concept of sensitivity, let us have a look over the selectivity. The selectivity is defined as ability of human ear to select the sound signals of a particular frequency over those some other frequencies of same intensity. An ear is less sensitive to the low frequencies than the high frequencies. In other words, it is more selective at high frequencies. Hence, it needs higher intensity at lower frequencies than that of higher frequencies have the sensation of the same loudness. म्हणजे काय तर सेलेक्टिव्हिटी म्हणजे इट इज ॲबिलिटी ऑफ ह्युमन इयर, आपल्या कानाची ती ताकद आहे टू सिलेक्ट द साऊंड सिग्नल ऑफ ए पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा साऊंड सिग्नल सिलेक्ट करणं. जर तुमच्याकडे n नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज असतील तर त्याला म्हणलं जातं सेलेक्टिव्हिटी. म्हणजे 100 फ्रिक्वेन्सीमधून आपल्याला पाहिजे तो आवाज सिलेक्ट करता येणं ही झाली तुमची सिलेक्टिव्हिटी. ह्याच्यानंतरचा पुढचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे ह्याला म्हणलं जातं फिडिलिटी. आता फिडिलिटी ही सगळ्यात महत्त्वाची टर्म आहे बघा. फिडिलिटी या शब्दाचा अर्थ आहे फेथफुलनेस. फेथफुलनेस म्हणजे काय, प्रामाणिकपणा, राईट. किंवा आपण त्याला असं म्हणू की फेथफुली रिप्रोड्यूस द साऊंड, राईट. म्हणजे एखादी ऑडिओ सिस्टीम ही हाय फिडिलिटी आहे असं कशावरून समजायचं तर तो फेथफुली सगळे साऊंड्स तयार करत असेल तर त्याला हाय फिडिलिटी म्हणता येतं. बऱ्याचदा सध्या CD प्लेअर किंवा DVD प्लेअरमध्ये आपण असं बघतो की हाय फिडिलिटी साऊंड हा शब्द हाय फाय लिहिलेला असतो, CD प्लेअरवर वरती लिहिलेलं असतं हाय फाय. आता ह्या हाय फायचा अर्थ काय, ती सिस्टीम हाय फिडिलिटी साऊंड आहे प्रोड्यूस करते. आता हाय फिडिलिटीचा अर्थ काय, जेवढे काही साऊंड्स आहेत ती नॅचरली प्रोड्यूस करते. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की हाय फिडिलिटी सिस्टीम इट इज अ नॅचरल साऊंड क्रिएटिंग सिस्टम. त्याच्यामुळं फिडिलिटीला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण असं म्हणू, फिडिलिटी इज डिफाईन्ड ॲज द ॲबिलिटी ऑफ ॲन ऑडिओ ॲम्प्लिफायर टू रिप्रोड्यूस ऑल द साऊंड फ्रिक्वेन्सीज फेथफुली अँड ॲम्प्लिफाय ऑल ऑफ देम इक्वली. म्हणजे सगळ्या पद्धतीच्या फ्रिक्वेन्सीज फेथफुली तयार करणं म्हणजे हाय फिडिलिटी, बरोबर. आता ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी दरवेळेस विद्यार्थ्यांना देतो, तेच एक्झाम्पल मी तुम्हालाही ह्या वेळेस देईल की हाय फिडिलिटी सिस्टीम म्हणजे काय. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक तळं आहे आणि त्या तळ्यामध्ये पाणी आहे, बरोबर. आणि पाणी संथ पाणी आहे त्याच्यामध्ये साठवलेलं. त्या तळ्याच्या बाजूला एक झाड आहे, त्या झाडाच्या बाजूला एक व्यक्ती उभा आहे आणि अचानक एक वाघ तिथं येतो. तर आता काही साऊंड्स क्रिएट होतात. त्या व्यक्तीनं समजा पाण्यामध्ये एखादा दगड टाकलेला असेल तर तो काहीतरी आवाज तिथं असेल, चिमण्यांचा आवाज असेल, पक्ष्याचा आवाज असेल, पानांचा आवाज असेल, वारा वाहतोय त्याचा काही आवाज असेल. जेव्हा तो वाघ येतो तर त्या वाघाच्या डरकाळीचा तिथं आवाज आहे आणि सपोज तो व्यक्ती घाबरून काहीतरी ओरडतो तर त्याचा आवाज आहे. म्हणजे ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मी जर आवाजाचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या तळ्यामध्ये दगड टाकला तर त्याचा जो काही आवाज झालेला असेल तो आवाज असेल, झाडांची पानांची जी काही सळसळ आहे त्याचा आवाज आहे, वाऱ्याचा आवाज आहे, प्लस त्या माणसाचा आवाज आहे, प्लस वाघाच्या डरकाळीचा आवाज आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीच्या फ्रिक्वेन्सीजचा साऊंड तिथं आहे. आता टेक्निकल भाषेमध्ये मी म्हणतो व्हेन यू देर इज अ ड्रॉप ऑफ वॉटर, द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रॉप ऑफ वॉटर इट इज समथिंग डिफरंट. जर तिथं वारा वाहत असेल त्याची फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळी आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ ह्युमन लाऊडनेस इट इज डिफरंट. द फ्रिक्वेन्सी ऑफ टायगर व्हॉइस इट इज डिफरंट. त्यामुळे वाघाचा आवाज असेल, माणसाचा आवाज असेल, पानांचा आवाज असेल, वाऱ्याचा आवाज असेल किंवा तो दगड पाण्यामध्ये पडल्यानंतरचा आवाज असेल, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी लाऊडनेस वेगळा आहे. मी आता त्यातल्या त्यात स्पेसिफिकली फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत बोलतो की प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी आहे.
आणि जर प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असेल आणि समजा हे सगळं एखाद्या मूवीमध्ये शूट केलं आणि जेव्हा तुम्ही तो मूवी बघता आणि जर ते मूवी बघत असताना तुम्हाला हे सगळे आवाज ऐकू आले, म्हणजे पाण्याचा थेंबाचा आवाज ऐकू आला किंवा पानांची सळसळ ऐकू आली, हवेचा आवाज ऐकू आला, वाघाचा आवाज ऐकू आला, माणसाचा आवाज ऐकू आला, म्हणजे तुमच्या त्या सिस्टीमनं सगळ्या पद्धतीचे आवाज नॅचरली तयार केले, तर ती झाली तुमची हाय फाय सिस्टम. पण बरेच वेळेस अशा गोष्टी होत नाही. वाघाच्या आवाजामध्ये तुमच्या पानांचा आवाज दबल्या जातो किंवा ड्रॉप ऑफ वॉटरचा आवाज दबल्या जाऊ शकतो किंवा वाऱ्याचा आवाज दबल्या जाऊ शकतो. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस प्रत्येक सिस्टीम ही प्रत्येक आवाज, प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा आवाज तयार करेलच असं नाही. त्याच्यामुळं प्रत्येक सिस्टीम ही हाय फिडिलिटी नसते, पण जी सिस्टीम प्रत्येक आवाज तेवढा नॅचरली तयार करते त्याला म्हणलं जातं हाय फिडिलिटी सिस्टम. सो ऑल ऑफ यू गॉट द कन्सेप्ट. So high fidelity, it is essential in order to reproduce a good quality music faithfully without introducing any distortion. And for this it is essentially to have a flat frequency response over a wide range of audio frequency. आता हे जर मला क्लिअर असेल तर पुढचा जो पॅरामीटर आहे तो लास्ट पॅरामीटर आहे आपला, त्याला म्हणलं जातं फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. The range of audible frequency, it is from 20 Hz to 20 kHz. So however, the entire range is not needed for satisfactory audio transmission in every application. The frequency range required for satisfactory audio transmission is dependent on the following factors: intelligibility and articulation. आता ह्याच्यामध्ये एवढंच आपल्याला म्हणायचं आहे की फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इट इज नथिंग बट द प्लॉट ओव्हर विच वी कॅन अंडरस्टँड द डिटेल्स ऑफ your loudness and the voice and your disturbances etc. म्हणजे हा प्लॉट आहे की ज्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमवर प्लॉट करतो. म्हणजे एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी असते आणि वाय ॲक्सिसला काहीतरी आपण ॲम्प्लिट्यूड वगैरे दिलेलं असतं, ज्याच्यावरून आपण त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्समध्ये तो साऊंड कशा पद्धतीनं ऑपरेट होतोय, फ्लॅट रिस्पॉन्स येतोय का अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीचे फ्लक्च्युएशन्स दाखवते, ह्याचं अंडरस्टँडिंग केलं जातं. हा कन्सेप्ट आहे तुमच्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सचा. सो त्याच्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय लक्षात घेतलं बघा. लेवल बघितलं, त्याच्यानंतर लाऊडनेस ॲम्प्लिट्यूड बघितला, पिरियड टाईम पिरियड बघितला, फ्रिक्वेन्सी रेंज बघितली, पिचचा कन्सेप्ट शिकून घेतला, वेवलेंथसुद्धा बघितलेली आहे, व्हेलॉसिटीसुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला, सेन्सिटिव्हिटी आणि सिलेक्टिव्हिटीचे कन्सेप्ट आपण बघितले, फिडिलिटीचे कन्सेप्ट बघितले आणि फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघितले. राईट. आता ह्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी मी एक PDF तुम्हाला शेअर केलेला आहे. त्या PDFमध्ये हेच सगळे पॉईंट्स आहेत. किंवा मग हा कदाचित तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघताल तेव्हा हा व्हिडिओ बघत असताना तुमच्यासमोर ते सगळे पॉईंट्स ठेवा, ते PDF ठेवा आणि त्या PDFनुसार तुम्ही लर्न करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ते अजून सोप्या भाषेमध्ये समजेल. सो आपण थांबूया तिथं आजच्यासाठी. सो दीज आर दी डिफरंट कन्सेप्ट ऑफ साऊंड वी डिस्कस्ड. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपले मायक्रोफोनला सुरुवात करूया. मायक्रोफोन हा जो पार्ट आहे त्याला सुरुवात करूया. सो थँक्यू व्हेरी मच. वी विल स्टॉप हिअर. तुम्हाला जी काही अटेंडन्सची लिंक येईल त्याच्यामध्ये तुम्ही अटेंडन्स द्यायची आहे. राईट. थँक्यू.